भगवानजी वडोलकर साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। अशोकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान भगवानजी वडोलकर साहेबांचा या ठिकाणी केला जाईल। या आपण सन्मानित करूयात वडोलकर साहेबांना। अशोकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो। चला मॅच स्टार्ट होतीये। सामना सुरू झाला की कोणताही सत्कार नाहीये, ओव्हर ब्रेक मध्ये आपण करणार आहोत। तर इट्स ओव्हर टू यू। कॉमेंट्री बॉक्स टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ऑलवेज एव्हरग्रीन जोडी, ज्या जोडीनं आपल्याला दोघांनी मिळून तब्बल 60 वर्ष दिली आहेत, एकानं 35 एकानं 25। थँक्स ओंकारजी शेट्टे। आपण वळूया दुसऱ्या मॅच कडे। बॅटिंग करण्याचा निर्णय खरं नक्षत्र चौतरपाडा संघ कॅप्टनने घेतला आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे आणि पहिलं षटक राजा गुळवी योगेश प्रतीक। राजा गुळवी काय फटका खेळलेला, अगदी कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जातोय डीप कव्हर, सीमा रेषा बाहेर जातो का बोगे आणि सीमा पार चौकार। क्या बात आहे। कॉमेंटेटरकडनं सुद्धा पारितोषिक आलेले आहेत। सिद्दीक भावे यांच्याकडनं मंचा गुळवी यांच्यासाठी झेल जर घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक। क्या बात आहे। पहिलाच फटका जर बघितला टिपिकल पॉवर प्लेचा फटका, अगदी कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळला गेला। 4 धावांसाठी चौकार। राजा फुलटॉस चेंडू होता, पुन्हा टिपिकल पॉवर प्लेचा फटका, बॅक टू बॅक दुसरा चौकार। गुळवी राईट आर्म, पुन्हा एकदा फटका, गॅप शोधलेली आहे आणि हा चेंडू जाईल अगदी डिपिश पॉइंट सीमा पार। काय फटके खेळतोय, लागोपाठ 3 चौकार लागले, तिन्ही दिशेला आहे चौकार। From Yogesh Kohli in mandatory power play. 3 consecutive boundary, hat-trick boundary hit by Yogesh Kohli. क्लास क्रिकेट बघायला मिळते, क्लास क्रिकेट। कव्हरच्या वरून पहिला चौकार बघायला मिळाला, दुसरा चौकार अगदी लॉंग ऑनला मिडॉनच्या वरून, तिसरा चौकार पॉइंटला। राजा गुळवी याला लॉफ्टेड शॉट फेकून दिलेला आहे, वाइड ऑफ लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर आणि प्रेक्षकांनी सुद्धा झेल घेतलेला आहे। भिंगड़ी, ये भिंगड़ी था। गजब का शॉट, राजा गुलवी पे टूट पड़े कोहली। आना है, आना है। वालों ने सिर्फ दिल ने खुले रखे, हाथ भी खुले रखे। यावेळेला मात्र कमबॅक करताना चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला। पहिल्यांदा डॉट बॉल पाहतोय आपण, काय बॅटिंग केलेलं आहे, लागोपाठ 3 चौकार लगावले, त्यानंतर एक षटकार लगावला आणि पहिल्या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये 18 धावा 18। आप ही तो कहते हैं वेल बिगन इज हाफ डन। राजा गुळवी ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला, चेंडू सरळ जाते तो स्ट्रेट टू मिड ऑन आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय बॅटिंग बघायला मिळते, कारण जो निर्णय घेतलेला बॅटिंग करण्याचा तो योग्य वाटते। 19 धावा आलेल्या आहेत। मित्रांनो आपण पाहतोय ओंकार ग्रुप वडपे म्हटलं की फार मोठं नाव आहे आणि प्रथम आणि द्वितीय पारितोषिक त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेलं आहे। त्यांचं विशेष विशेष आभार, कारण सन्माननीय सुनीलजी पाटील, सन्माननीय प्रेमनाथजी वडोलकर, सन्माननीय मोतीरामजी पाटील, सन्माननीय विजयजी पाटील आणि सन्माननीय अनंताजी पाटील यांचा आम्ही विशेष विशेष आभार व्यक्त करतोय, कारण प्रथम पारितोषिक त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक या स्पर्धेसाठी त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे, खास करून ओंकार ग्रुप वडपे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विशेष आभार। झेल घेतलेला आहे, ऐवा झेल, सीमारेषेच्या बाहेर झेल। वडपे तर यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील या व्यासपीठावरती सहर्ष
हार्दिक हार्दिक स्वागत है, धन्यवाद. टाइमर सेट है, इस बात का ध्यान रखे. उस खिलाड़ी को 500 रुपये देना है. तर या व्यासपीठावरती या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक देऊन आपण त्या खेळाडूचा गौरव, त्याचा सन्मान, त्याचं आदर त्या ठिकाणी करतोय. अभिनंदन. अशा पाहत राहा, ती म्हणजेच मानाची, सन्मानाची, अभिमानाची क्रिकेट स्पर्धा. नितिन गुलवी ऊपर खड़ी रहेगी गेंद, फील्डर नीचे आ रहे हैं, कॉलिंग अच्छा है और ये लगता हुआ पहला झटका, आउट होके जा रहे हैं योगेश. धावांची लयलूट केली, त्याला मात्र पहिल्या चेंडूवर बाद केलेला आहे. मिस टाइम फटका होता आणि सहज सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिसमिसल. दोस्तों आप देख रहे हैं वन मैन शो. रुपेश शेलार प्रेजेंट, लेट बालाराम गनू शेलार, स्मृति चषक 2025 वड़पे. आप सभी का स्वागत है. रुपेश शेलार साहब, ओमकार ग्रुप और पवन पुत्र वड़पे और हमारी ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से अक्षय पाटिल, हर्षद पाटिल, कल्पेश पाटिल, सूरज शेलार, शुभम शेलार, परेश पाटिल, केतन पाटिल और सागर हिंडोले की तरफ से मुकाबला चल रहा है आज का दूसरा. पहले मैच में शिल्के बर्दस ने आखिरी गेंद पे बाजी मारी, मिसफील्ड हुआ था, लेकिन वो क्रिकेट का पार्ट था. नितिन गुलवी स्विंग एंड मिस, पैर नहीं चले थे नए बल्लेबाज के. विकी भंडारी आए वन डाउन पे. अब देखना है गवली सर, एक भंडारी क्या पड़ता है भारी. बने रहे हमारे साथ. प्रिंस मूवीज को लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूलें. मिशन 3 लाख. वो बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, जोखिम बड़ा स्ट्रोक है. लैप स्वीप किया था और गेंद निकल गई है. 4 रन. थोड़ी देर में हमारे बीच ओमकार तारमाले तशरीफ लाने जा रहे हैं, जिनका आईपीएल में सिलेक्शन हुआ है और थाना जिला के लिए गौरव की बात है. अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल था, गली में गेंद गई है. पहले बाउंस पे डॉट गेंद. चांगला चेंडू बघायला मिळाला. खरं तर या षटकामध्ये बघितलं आपण, एक चौकार जर बघितला खरं तर मिसफील्डचा गेला होता. चांगली गोलंदाजी करताना नितीनला पाहतोय, कमबॅक करताना पाहतोय. और फिर अजीबो गरीब शॉट खेलने की कोशिश. सूर्य कुमार यादव बनना चाहते थे. देखिए, किसी की भी ऑल द बेस्ट नहीं दी जाएंगी, किसी का प्राइज अनाउंस नहीं, सिर्फ कमेटी जो कहेंगी वही प्राइज अनाउंस होगा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 पहिली मॅच जी आपण बघितली त्या षटकामध्ये सुद्धा बघितलं आपण विकी स्पोर्ट कुक्षे संघाची धावसंख्या सुद्धा बघितली आपण 1/25 होती. हा एक कोइन्सिडेंस आहे, योगायोग. 8 मिनट के बाद फ्लड लाइट ऑन हो जाएंगी. देखिए, रुपेश मंडप एंड डेकोरेटर रुपेश पाटिल, इनकी जो लाइट है ना, उसमें जलने के बाद जब ब्राइट होंगी तो आप सुई भी चुन सकते हैं. कल बहुत सराहना हुई इस ग्राउंड की भी, इस लाइट की भी, इस स्पर्धा की भी. और सिर्फ 5,000 में टीमों को एंट्री दी गई है. देखिए, 12 से 15 टीमें, वो कहते हैं ना कि सांप गुजर गया तो लकीर पीट रहे हैं. 12 से 15 टीमें फोन कर रही है कि हमको जगह दो. नाही रेले, खूपच सुंदर आयोजन पाहतोय आणि विदिन नो टाइम, कमी वेळात इतक्या प्रकारचं चांगलं आयोजन करणं ही सोपी गोष्ट नाहीये. तिसरं षटक निलेश गुळवे येतोय. प्रतीकसाठी फुल टॉस चेंडू आहे. पंचांचा 9 बॉलचा इशारा. इट्स अ बीमर.
बेमार चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. 1+1 2 धावा मिळत आहे आणि या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. 27 धावा झाल्या. 27. बिलकुल फ्री हिट आहे. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. क्या बात आहे. या अलग अंदाज आहे. महाराष्ट्रातील सर्वात इव्हेंट, सर्वात जास्त स्पर्धेचं कव्हरेज देणारे समालोचक म्हणजे सिद्दीकजी भावे. संपूर्ण भारतामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये 1136 स्पर्धेमध्ये समालोचन आतापर्यंत केलेले आहे. फुल टॉस चेंडू, सरळ टोळ चेंडू, सरळ जाते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. आज मुंबई में मैसी है लेकिन ग्राउंड में मैसी ज्यादा नजर आ रही. खेल तो क्रिकेट का हो रहा है लेकिन कई खिलाड़ी फुटबॉल की तरह गेंदों को रोक रहे. 30 धावा झाल्यात. एक चांगली धावसंख्या आहे. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आय थिंक 45+ कडे पाहत असणार आहे नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा हा संघ. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे आणि आतापर्यंत चांगली खरं तर स्थिती आहे, कारण योगेशने खूप चांगली सुरुवात करून दिली. वेल बिगन इज हाफ डन. योगेशने खूप चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर पाहतोय आपण विकी चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला मात्र जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा हुकच्या अंदाज, मात्र चेंडू तितका बाउन्स झाला नाही, खाली राहिला. जी अपेक्षा केली होती ती मात्र अपेक्षा झालेली नाही. चेंडू खाली राहतोय आणि डॉट बॉल. इसके बाद जो मुकाबला रहेगा इस मैच की विजेता और शिल्के बरदस पोगांव. निलेश गुळवी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. तिसरं षटक हाताळतोय. चार क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी आहेत. लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. स्लॉकच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा पलीकडे षटकार. कक्षामध्ये आहे, त्यांना सलामी देणारा हा षटकार पाहतोय. खास करून ओंकार ग्रुप वडपेचे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सलामी देणारा षटकार. धावसंख्या वेगाने वाढतोय. 36 धावा झालेल्या आहेत. हमारे बीच सम्माननीय अमोल पाटिल साहब का आगमन हुआ है. आपका हम हार्दिक स्वागत करते हैं. निवेदन है आपको हमारे मंच पे आना है. फटका केला, मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे आणि मिड ऑफचा क्षेत्र चेंडू खाली येतोय. अनेक चांगला छेल. यस, 500 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. गुलवी का और 500 रुपए का मेरा लगाया हुआ इनाम जीता है. क्या बात है. आज तो धुआ ही धुआ है फिर. व्यासपीठावरती या ठिकाणी शुभागमन होत आहे आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांचं. या वडपे आणि या परिसरातील एक लोकप्रिय उद्योगपती, समाजसेवक आणि नेहमीच गोरगरीब जनतेसाठी सदैव तत्पर असणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, शब्दाला जागणारा एक दानशूर दाता म्हणजे सुनील पाटील साहेब आणि त्यांचं आगमन झालंय. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सुनील पाटील साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष वडपे, प्रेमनाथजी वडोलकर साहेब, सन्मान्य सरपंच वडपे, मोतीरामजी पाटील माजी उपसरपंच वडपे आणि त्या सोबतीनं शिवसेना तालुका प्रमुख भिवंडी अनंता पाटील साहेब हे सगळे मॅच पाहतात. आणि त्या सगळ्यांमुळेच खरं तर आज हे मासाहेब जिजाऊ क्रीडांगणानं थाटात उभं आहे आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं सगळ्या आमच्या आदरणीय मान्यवरांना. नाऊ बॅक टू कमेंट्री बॉक्स. इट्स ओव्हर टू यू गवळी सर. आदित्य आलेला आहे. चांगला चेंडू आहे. कमबॅक करताना पाहतोय. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला आणि बघितलं शेवटच्या 2 चेंडूमध्ये कमबॅक करताना पाहतोय आपण गोलंदाज निलेशला. देखिए नीलेश गुलवी जिस तरह की बॉलिंग करते हैं इसको मसल्स गेंदबाज कहते हैं. मसल्स गेंदबाज हैं. फ्लड लाइट ऑन करना है क्योंकि वड़पे वेयर हाउस की स्ट्रीट लाइटें जल चुकी. 36 धावा झाल्यात. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. निलेश यावेळेला मात्र
पुलचा फटका खेळलेला आहे आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. तीन ओवर की समाप्ति नक्षत्रा सौदरपाड़ा ने कुल मिलाकर टॉस जीत के बल्लेबाजी करते हुए 42 रन बनाए। नैन्सी निम्बोली की कठिनाइयां बढ़ती हुई, फ्लड लाइट ऑन हो चुकी है। 42 धावा झाल्या 14च्या सरासरीने 3 षटकामध्ये 42 धावा. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. आय थिंक 50 आकडा पार होऊ शकतो. चांगली सुरुवात बघायला मिळते. जो निर्णय घेतला टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा तो आतापर्यंत योग्य वाटतोय. 42 धावा 2 बाद 42. डेथ ओवर सभी गेंदबाजों के बस का रोग नहीं रहता है, ये हर किसी के बस की बात नहीं रहती है। जिगरा गेंदबाज चाहिए। शुभम गुलवी आए, बहुत ही अनुभवी। पहली गेंद अजीबो गरीब शॉट फाइन लेग पे फील्डर, रन पूरा। 43 पे पहुंचा स्कोर नक्षत्रा सौदरपाड़ा का। या पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. मेरे ख्याल से ओवर स्टेपिंग, यस यस फील्ड पोझिशन, यस फील्ड पोझिशन कडे लक्ष दिलेलं आहे. यस। विकेट कीपर के बाएं तरफ 3 खिलाड़ी मौजूद थे, यही कारण था कि नो बॉल घोषित किया है। ये है जेपी पैनल। इसीलिए मैं कहता हूं क्रिकेट में भावेश पवार, अंपायरिंग में जय पवार और फिल्मों में ललिता पवार हिट है। 1+1 2 धावा होत आहेत. त्यामुळे 44 धावा आणि ह्या नंतरच्या चेंडूवर असणारे फ्रीट, ह्या चेंडूवर असणारे फ्रीट. 44 ऑनलाइन बहुत ही मशहूर लीडर विकास बापना साहब भी जुड़ चुके हैं, आपका स्वागत है। उड़ाया है गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर, 6 रन। प्रवेश दौर पे जो भी 2 व्हीलर या 4 व्हीलर है उन सभी से रिक्वेस्ट है कि हमारे बाईं ओर पार्किंग है, आप पार्किंग जोन में पार्क करें, क्योंकि आज कई मेहमान, कई नहीं बल्कि सभी मेहमान आने वाले। या 58 धावा सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचला. 50 आकडा पार झालेला आहे. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खतरे की घंटी बजती हुई, बल्लेबाजी जबरदस्त कर रहे हैं इस वक्त आदित्य। एक और धमाकेदार शॉट, 6 रन। लागोपाठ 3 षटकार जर लगावले तर सन्माननीय सरपंच सन्माननीय प्रेमनाथजी वडोळकर साहेब यांच्याकडनं 1500 रुपयाचा पारितोषिक. क्या लगाएंगे? ओ बल्ला जरूर घुमा था। प्रथम नागरिक हैं वडपे के, सम्मानीय सरपंच वडोलकर साहब, आपका हार्दिक स्वागत है। वडपे अब टेनिस क्रिकेट के दुनिया पर एक अलग नाम से जाना जाएगा। यस ओंकार ग्रुपच्या दिग्गज व्यक्तिमत्व आपण आज मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घेताना कल चर्चा हो रही थी तो अरशद पाटिल ने बताया था वहाँ खेलने जाओ वो बोलते वो ऑर्गेनाइजेशन है, वहाँ जाओ तो वो बोलते वहाँ है। वडपे वालों ने सबको एकजा किया।
ऊपर लगी है, फ्लाई स्लिप में गेंद और बैट्समैन आउट। संख्येवर तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. पंकज येतोय आगे बॅटिंग आइए, करण्यासाठी. आगे सर्कल पे नहीं खड़े रहना है। पंकज वाकडे येतोय, स्ट्रॉंग मॅन बॅटिंग करण्यासाठी. तगड़े बैट्समैन है। तमाम टीमें इस बात को सुन ले, एक इनिंग के लिए आपको 20 मिनट, 15 मिनट में पहले 3 ओवर। 57 रनों की लूटमार मचाई है नक्षत्र स्पोर्ट चौधरपाड़ा ने। ओ बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, रन पूरा। भाई का इशारा अंपायर का। स्ट्राइक फिर आया है आदित्य वाकडे के पास। वाईट यॉर्कर होता आणि चेंडूचा वेग सुद्धा अतिशय वेगवान चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. आणि आता मात्र आदित्यकडनं अपेक्षा असणाऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. शुभम गुलवी, फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक है। शुभम नीचे, बढ़िया कैच, कॉट एंड बोल्ड, एक और विकेट। आपल्या गावाचं नाव ज्यानं मोठं केलं, आपल्या तालुक्याचं, आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव ज्यानं मोठं केलं, असं आपल्या सगळ्यांचा सार्थ अभिमान ओमकार तारमाळे, त्याची थोडा वेळ वाट पाहिली जाते. त्यानंतर सर्व सन्मान आपण एकत्र करणार आहोत. तर गवी सरांना रिक्वेस्ट, या सर आपण व्यासपीठावरती थोडासा आपण ब्रेक घ्या, मग आम्ही कॉम्बॉक्स जॉईन करतो. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ कॅप्टन वेळे संदर्भात सहकार्य करायचंय. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. या मातीनं दिला वारसा, कठोर छाती दगडाची. इथे नद्यांनी आम्हा दिली समर्थता बलिदानाची. जगदंबेचा पालविते लढव्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची. कोण आम्हा भयभीत करी, न भय न भीती ज्या मनामध्ये बसे.
राजा श्रीमंत योगी शिव छत्रपती. जय शिवराय. उपस्थित तमाम लाडक्या प्रेक्षकांना, व्यासपीठावरील मान्यवरांना, मासाहेब जिजाऊ क्रीडांगण, मासाहेब जिजाऊ त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी राजा आणि शंभू छावा आपल्याला पाहायला मिळाला असं एक क्रीडांगण. तर एकदा आवाज नक्की व्हायला हरकत नाहीये. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मुजरा मानाचा मासाहेब जिजाऊना आणि या मैदानावरती शौर्य आणि पराक्रम दाखवण्यासाठी आलेल्या सगळ्या टीमला विश ऑल द बेस्ट. जेव्हा मॅच मध्ये स्वर्गीय बाळाराम गणू शेलार स्मृती चषक 2025 स्पर्धेची दुसरी रात्र आणि सामना नंबर 2 आई वज्रेश्वरी निंबवली काय खेळलाय या मॅच मध्ये. पहिल्या डावात संघ नक्षत्र 11 चौधरपाडा योगेश कोळी, त्याच्यानंतर वार केले आदित्य वाकडेनं आणि त्याला साथ दिली प्रतीक विकीनं आणि एक मोठं लक्ष, सर्वाधिक मोठं टोटल या टुर्नामेंटचं 59चं रनचेस. मॅच ऑन. सामन्याला होतीये सुरुवात. ऑनलाईन प्रेक्षक प्रिन्स मूवीज वरती जे आपल्यासोबत जोडले गेलेत तुम्हा सगळ्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळची वेळ आहे, घराघरात आज मॅच पाहिली जात आहे आणि थोड्याच वेळात वडपेज आणि या विभागातील जे केबल नेटवर्क आहे तिकडे देखील या स्पर्धेचं युट्यूब टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मॅच सुरू होतीये. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. नितीन गुळवी आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मोठं नाव राजा गुळवी इन ऍक्शन. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. 59चं रनचेस आणि फ्रंट लाईट मध्ये आता सामना गेलाय. या मॅचचा उत्तरार्ध या ठिकाणी सुरू होतोय आणि नक्षत्र 11 चौधरपाडासाठी स्ट्रायकर बॉलर पहिल्या षटकात तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज आदित्य वाकडे. ऑल द बेस्ट. व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवरांकडून दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. काय क्रीडांगण पाहता क्षणी प्रेमात पडावं आणि नजरेच्या कॅमेऱ्यात अशी क्षणचित्र कैद करावी की जे आयुष्यभर आठवण राहतील असा हा नजारा मासाहेब जिजाऊ क्रीडांगण वडपेचा तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यामागे वडपेकरांची अफाट मेहनत आहे. नुकतीच मगाशी जी नावं मी अनाऊन्स केली पुन्हा एकदा त्याकडे नजर आपण जरूर टाकू. सध्या ऑनगोईंग मॅच कडे जाऊयात. बॉल बॉय म्हणून सध्या हर्षल दादा काम करतोय. मॅन इन ब्लॅक. कपडे जरी काळ्या रंगाचे असले हृदय आणि चरित्र मात्र अगदी दुधासारखं साफ आहे. असं दोस्तीच्या दुनियेतील राजशाही माणूस म्हणजे हर्षल दादा. थोड्याच वेळात प्रणित दादा, अक्षय दादा या सगळ्यांचं आगमन होईल. नेक्स्ट मॅच थोड्याच वेळात सुरू होईल. या मॅचचा विजेता पोगाव सोबत फाईट करेल. शेके ब्रदर्स पोगाव पहिला सामना जिंकून आली आहे आणि 1-2 नाही आज क्वालिफाय आणि सेमीफायनल फायनल पर्यंत जाण्याची स्वप्न घेऊन तुषार शेके आणि आर्मी आली आहे. चला कल्पेशचं देखील आगमन झालंय. कल्पेशच्या खांद्यावरती देखील एक मोठी जिम्मेदारी आहे. ऑल सगळ्या एंट्रीज आणि सगळं खरं तर कॅरी करणं हे त्याच्यावरती काम सोपवण्यात आलं आणि पवनपुत्र वडपे आणि ओमकार ग्रुप अगदी जे जे काम प्रत्येकाला वाटून दिलं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रत्येक जण सांभाळतोय आणि ज्यावेळी तुम्ही युनिटीनं एकतेनं काम करता तेव्हाच क्रिकेट स्पर्धा यशस्वी होतात. आणि रुपेशदादा शेलार हे नाव एकटं नाही आहे. जरी स्पर्धा आज त्याच्या वडिलांच्या नावानं असली ना पूर्ण वडपे गाव त्याच्या सोबतीनं आहे. म्हणून तर आज वडपे गावाच्या क्रिकेटचा महोत्सव त्याचं नाव आहे स्वर्गीय बाळाराम गणू शेलार स्मृती चषक पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वात पूर्ण महाराष्ट्र पिंजरून काढलाय पवनपुत्र वडपेनं. फुल टॉस ऑन साइडला हा देखील चाललाय मिड विकेटला. याच दरम्यान फॉरेस्ट अधिकारी आदरणीय सुनील पाटील साहेबांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील या रंगमंचावरती आपण करूयात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मुकेशजी डोंगरे साहेबांचं देखील आगमन होत आहे आणि सागर पाटील यांचं आगमन होतं त्यांचं देखील करूया आपण या ठिकाणी शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. या व्यासपीठावरती आपलं वेलकम आहे. सुरुवातीला 2 सिंगल्स ऍड झालेत. सिंगलना डाव मैदानावरती सुरू झालाय. नेक्स्ट बॉल हलक्या हातानं हा पण जॅक केलाय. बॉल चला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिकडे. एक धाव मिळतीये. सिंगल डबल काम ना सध्या चालणारा नाहीये कारण रिक्वायर रन रेट आता जवळजवळ 16.50 वरती पोहोचलाय. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये 4 धावा धावफलकावरती येताना
आपल्याला पाहायला मिळाल्यात. बट राजा गुळवी जोपर्यंत माहिती आहे निंबवलीला मैदानावरती उभा आहे तोपर्यंत विजयाचा श्वास म्हणजे राजा गुळवीचं नाव आहे. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगतात अनेक मोठ्या मोठ्या गोलंदाजांना निंबवलीच्या षटकाराचं पाणी ज्यानं पाजलंय ना ते नाव आहे राजा गुळवी. इथं बॅटच्या समोर यॉर्कर अपील 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 नॉट आउट नॉट आउट नॉट आउट. टीमची टोटल धावफलकावरती थांबली आहे 4 या आकड्यावरती. जबरदस्त स्ट्रॉंग अप या ठिकाणी चार्ज अप झालाय नक्षत्र 11 चौधरपाडा. एका गोष्टीचं आवर्जून चौधरपाडा खेळताना तेव्हा कौतुक करावं असं वाटतं. योगेश कोहलीनं आजवर जे काही चौधरपाडाला दिलंय ना ते शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही आहे. अनेक वर्ष योगेश कोहली या नावानं चौधरपाडा नक्षत्र 11 टीमला दिलेत आणि लॉट्स ऑफ सक्सेस त्याच्या बॅटनं आजही चौधरपाडाच्या क्रिकेटला पाहायला मिळतं. शेर जंगल में कभी शिकार करना नहीं भूलता. बाउन्सर 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 आता काम झालंय. आता बॅटला लागल्या लागल्या राजानं स्वतः या ठिकाणी मैदान लगेचच सोडलंय आणि मिळती आहे एक मोठी विकेट. फलंदाज बाद आणि समोर जे एंट्री गेट आहे तिथे 2 टू व्हीलर पार्क केलेले आहेत. रिक्वेस्ट मित्रांनो आपल्याला ज्या कोणाची आहे एंट्री गेटला ज्या टू व्हीलर आपण पार्क केलेत लगेचच बाजूला करा. कम ऑन डीजे. बगमन झाला केतनजी भोईर यांचं त्यांचं देखील करूया व्यासपीठावरती आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्णपणे राहिलाय नक्षत्र 11 चौधरपाडा टीमच्या नावानं. काय गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. मासाहेब जिजाऊ क्रीडांगण ज्याची चर्चा आपण करत होतो हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चातुर्य चारित्र्य संघटन व पराक्रम अशा राजस्व सद्गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. क्या बात आहे. टेलिकास्ट कसं असावं ना तसं ज्वलंत उदाहरण कॉमेंटेटरच्या मनात आणि लोकांच्या मनात जे आहे ना ते दाखवण्याचं काम प्रिन्स मूवीचा प्रिन्स करतोय. त्याचं नाव प्रथमेश पाटील. अपील अपील इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ. अंपायर सांगतात ऑफ स्टंपला मिस केलाय आणि एक सिंगल या ठिकाणी मिळते आहे लेग बाईटच्या स्वरूपात. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. आणि याच दरम्यान शुभागमन होतं ओमकार. एकदा जोरदार टाळ्या वाजू आपण ज्यावेळी ओमकार गाडीतून बाहेर येईल. टेनिस बॉल क्रिकेटनं दिलेला भारतीय क्रिकेट विश्वाला एक कोहिनूर हिरा आणि त्या कोहिनूर हिऱ्याचं नाव आहे मित्रांनो ओमकार तारमाळे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या सर्वांचा सार्थ अभिमान. टेनिस बॉल क्रिकेट शान जगातील सर्वाधिक मोठी लीग मिस्टर IPL ओमकार तारमाळेचं झालं एकदम. एकदा जोरदार टाळ्या. हरकत नाही या क्रीडावरती. गरीब घरातून जन्माला आलेला मुलगा अगदी कष्टाची स्वप्न साकारणारा दिवस रात्र एक करून क्रिकेट विश्वात मेहनत करणारा आणि आज लेदर बॉल क्रिकेट विश्वात आपलं नाव करत टेनिस बॉल क्रिकेट जगतातून स्वप्न IPL पर्यंतचा प्रवास पाहणारा शेरेगावची शान शहापूर तालुक्याचा अभिमान आणि या ठाणे जिल्ह्याचा सन्मान वाढणारा ओमकार तारमाळेचं आगमन झालंय. वेलकम ओमी. स्वागत आहे आपलं. आणि एक गोष्ट आज ओमी सांगायला आवडेल 4 दिवस आधी ओमकार तारमाळेचे इंस्टाग्राम फॉलोअर्स होते 1400. आज त्याची इंस्टाग्राम ID जाऊन तुम्ही ओपन करा. काल मी रात्री पाहिली 24,000 होतं आणि आता 2-3 दिवसामध्ये 1 लाखाच्या पुढे 100K व्हायला जास्त वेळ लागणार नाही. ओमी मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्या सोबतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ही गोष्ट ना अगदी छोटी नाही आहे. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे व्यासपीठावरती आपण जेवढे होत एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण आपण सगळेजण जी स्वप्न पाहतो ना की आपला टेनिस बॉल क्रिकेटपटू टेनिस बॉल मधनं IPL पर्यंत जावा IPL मधून भारतीय संघ त्यांना स्वप्न पाहावी. ओमकार तारमाळे आता सगळ्या टेनिस बॉल क्रिकेटसाठी आयडल आहे की ग्रामीण भागातून आलेले खेळाडू जर लेदर बॉल क्रिकेटवरती काम करतात मेहनत करतात तर ते देखील यशाचा सुखद प्रवास पाहू शकतात. सहर्ष स्वागत आहे ओमी. टीमची टोटल धावफलकावर 7 धावा आणि आपण पाहताय स्कोर कार्ड वरती 59चं रनचेस या ठिकाणी पार करायचं आणि आतापर्यंत धावफलकावरती फक्त 7 धावा झालेत. रन बॉल आपल्याला त्या धावा या ठिकाणी पाहायला मिळतात.
बॉल तयार. क्लीन बोल्ड. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. टप्पा पडल्यानंतर इकडे काढली विकेट आणि फलंदाज होतात या ठिकाणी बाद. तर दिलं डोळ्यात पाणी आलं भावा ऐकल्यानंतर. अभिमान आहे तुझ्या वक्तृत्वाचा आणि ओमकार तारमाळेच्या कर्तृत्वाचा. दोघांचे करूया आपण सहर्ष स्वागत. जेव्हा पुन्हा एकदा मॅच मध्ये थोड्याच वेळानंतर एक मेगा सत्कार व्यासपीठावरती ओमकार तारमाळेचा केला जाईल. न्यू बॅटर्स मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. युवी गुळवी. मी नेहमी म्हणतो नक्षत्र 11 चौदरपाडा ही ती टीम आहे ना जी कधी कोणासोबत हारेल आणि कधी कोणाला हरवेल क्रिकेट ओळखलं जातं. टीमच्या अगेन्स्ट एक मॅच मध्ये पकड आहे. 7 धावा आहेत धावफलकावर. जिंकण्यासाठी अजून 52 पाहिजेत आणि बॉल शिल्लक आहेत या ठिकाणी 16. 2 बॉल झाले त्या ओव्हर मधल्या. पेनल्टीच्या 1 ओव्हर नंतर ऍड करायचे होते स्कोरर, ते ऍड करून घ्या. नाही आताच ऍड करा. टोटल 9 वरती जाईल धावफलक. म्हणजे समीकरण 16 बॉल आणि निंबवली लक्षात घ्या 50 बाकी आहे. डायरेक्ट तुम्ही ठरवू नका मित्रांनो. स्कोररला तुम्ही सांगाल, स्कोरर आम्हाला सांगेल. पेनल्टी नाही आहे असं आयोजकांचा मेसेज आलाय. म्हणजे 7 धावा धावफलकावर असतील. 1 मिनिट अजूनही काही आर्ग्युमेंट असतील तर निंबवली चर्चा करून घ्या. आपण अनाऊन्स केलं होतं. एकदा आयोजकांसोबत फायनल क्लिअर करून घ्या कल्पेश. तर ते कॅन्सल झालं होतं असं आयोजकांचं मत आहे. चला ठीक आहे. अनाऊन्स झाली होती आणि तुम्ही लेट देखील आला होता चौदरपाडा, तेव्हा पेनल्टी स्वीकारून तुम्हाला गेम कंटिन्यू करावा लागेल. टोटल 9 रन्स आहेत. 16 बॉल 50चा खेळ बाकी आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर इथे खोलात टाकला होता अगदी ब्लॉक हॉल मध्ये. बॉल येतो अगदी स्वतः गोलंदाज तिकडे पुढे सरकलेत. स्क्वेअर लेगचे फिल्डर देखील चेंडूवरती आले होते. धावफलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळतं जे स्कोर कार्ड वरती थांबलेलं आहे सध्याच्या घडीला. आपण या ठिकाणी पाहताय धावफलकावरती धावा 10 पाहायला मिळतात. 59चं रनचेस आहे. अजूनही बाकी आहेत मैदानावरती येणारे 15 बॉल आणि जिंकण्यासाठी समीकरण पाहिलं तर 49 धावेचं. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तहा, तो फिर क्या मजा है जिंदगी. अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सीने में. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. आणि अशी स्वप्न सत्यामध्ये साकारणारा सध्याच्या घडीला युवकांचा आदर्श आणि युथ आयकॉन म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो ओमकार तारमाळेचं आगमन व्यासपीठावरती झालंय. या ओव्हर नंतर आपण 2 मिनिटं गेम. अच्छा ओके. अंपायर्स 2 मिनिटं गेम थांबवायचा आहे. ओमकार तारमाळेचा एक विशेष सन्मान हा एक विशेष मेगा सत्कार या ठिकाणी केला जाईल. तो म्हणजेच शेरेगावची शान, शहापूर तालुक्याचा अभिमान आणि या ठाणे जिल्ह्याचा सन्मान ज्या नावानं वाढवला. टेनिस बॉल क्रिकेट विश्वासाठी एक आदर्श असा ओमकार तारमाळे, त्याला आपण सन्मानित करतोय. ओमकार ग्रुप वडपेच्या वतीनं ओमी आपण आलात, आपला विशेष आभार. या आपण सन्मानित करूयात. डॉक्टर गवळी सरांकडे या ठिकाणी आपण वळतो. यस, आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान ओंकार ग्रुप वडपे यांच्या वतीने आपण करूया. मिस्टर IPL खऱ्या अर्थाने शहापूर नव्हे तर ठाणे जिल्ह्याचा सन्मान ओंकार तारमाळे. तसेच खास करून ओंकारसाठी कॅश 10,000 सन्मान दिली जाणार आहे. ओंकारसाठी ओंकार तारमाळे यांचा सन्मान ओंकार ग्रुपच्या वतीने ओंकार तारमाळे खास कॅश 10,000 सुद्धा दिली जाणार आहे आणि त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात येतोय ओंकार ग्रुप वडपे यांच्या. सुनील पाटील साहेब, सरपंच प्रेमनाथ वडोळकर साहेब, मान्य मोतीराम पाटील साहेब, विजय पाटील साहेब,
मान्य अनंता पाटील साहेब ग्रुप फार दिग्गज पर्सनॅलिटी मोठं नाव आहे आणि त्यांच्या वतीने आपण सन्मानित सत्कार केला जातोय. सनरायझर्स हैदराबाद या टीमसाठी तब्बल 30 लाख रुपयामध्ये ज्या खेळाडूची IPL सारख्या एक मोठ्या लीग मध्ये बोली लागली त्या ओंकार ताळेचा सन्मान होतोय. प्रेक्षकांनो टाळ्यांमध्ये कंजूशी नको, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. स्पीडावरती ओंकार तारे सेलार या स्पर्धेचे मुख्य आयोजक उपसरपंच त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 10,000 रुपयाचं या ठिकाणी ओंकार तारमाळेला हे पारितोषिक देखील दिलं जात आहे. पडपे गाव जिथे आल्यानंतर प्रत्येकाला प्रेम, सन्मान, आदर आणि पाहुणचार हे सगळं मिळतं. फक्त टेनिस बॉल क्रिकेट आपला सेलिब्रिटी बनलाय. बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी ओमी, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ओंकार थोडस फक्त ज्यावेळी सन्मान होईल तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पवनपुत्र वडपे आणि ग्रुप आणि आयोजन समिती सोबत एक होऊन जाऊ द्या, जी एक गोड आठवण या ठिकाणी आम्हा सर्वांना आमच्या कॅमेऱ्यात टिपायची आहे. आपलं मनपूर्वक आभार. तर एक सुंदर फोटो सेशन या ठिकाणी केलं जाणार आहे. ते देखील असणार आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं. आपल्यातीलच आपला खेळाडू जो आज क्रिकेट विश्व सोडणार आहे. थोडी चर्चा, एक इंटरव्ह्यू कव्हर करूयात. सिद्दीक भावे सर, गवळी सर त्या ठिकाणी उपस्थित असतील मराठी हिंदी दोन्ही मध्ये. चला या आपण ओंकार ताळमेळ सोबत काही त्याच्या प्रवासाबद्दलची चर्चा करू. इट्स ओव्हर टू यू कॉमेंटेटर्स सिद्दीक भावे सर आणि डॉक्टर गवळी सर. फर्स्ट ऑफ ऑल मैनी 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 कॉन्ग्रेचुलेशन. सिर्फ ये नहीं कि शाहपुर तालुका, भिवंडी तालुका, बल्कि पूरे ठाना ज़िला, पूरे महाराष्ट्र और पूरे देश की तरफ से. ओमकार, पहले तो ये बताइए, वड़पे वासियों ने आपका सम्मान सत्कार किया. यहाँ पर पहला शो सुपर हिट हो रहा है. आपने लेदर क्रिकेट खेला, आपने टेनिस क्रिकेट खेला. पहले ये बताइए कि यहाँ पर आए हैं आप लेट बालाराम शेलार चषक में, कैसा लग रहा है? फर्स्ट ऑफ ऑल खूप चांगलं वाटतं इथे आलं नाही आणि थँक्यू बोलेल त्यांनी मला इथे बोलवलं म्हणून. खूप चांगलं वाटतंय. ग्राउंडसुद्धा चांगलं आहे, नियोजन आयोजनसुद्धा चांगलं आहे. खूप चांगलं वाटतंय. ओमकार, क्योंकि आप आइकॉन बन चुके हैं युवा पीढ़ी के लिए, आपको लगता नहीं कि सनराइज हैदराबाद ने जब आपको सिलेक्ट किया वो कैसा मोमेंट था और कैसा आपने फील किया? पहिले तर खूप वेगळं वाटलं होतं मला की होईल नाही होईल, पण मी ट्रायल्सला वगैरे गेलो होतो तर खूप चांगल्या ट्रायल्स झाल्या होत्या माझ्याकडून. मला वाटलं की व्हायला पाहिजे, एवढं चांगला परफॉर्मन्स दिल्याने चांगलं केले तर व्हायलाच पाहिजे, म्हणून जरा एफर्ट्स लावले मी पण थोडे. देखिए, ओमकार तारमाले जी मेरे साथ हैं, बहुत तेज गेंदबाज हैं. उनको मैंने टेनिस क्रिकेट में गेंदबाजी करते हुए देखा है. फास्ट एंड फ्यूरियस बॉलर. ओमकार, तुमचा आइडियल प्लेयर कोण? डेल स्टेन. वाह. आणि ओमकार, सनराइज हैदराबाद में आपका सिलेक्शन हुआ है. देखिए, ISPL में हमारे 5 खिलाड़ी भी गए. पूरा ठाना जिला आप क्रिकेट के माध्यम से ऊपर जा रहा है. जो यंगस्टर है उनको, जो लेदर खेल रहे हैं, उनको क्या मैसेज देना चाहेंगे आप? आखिरी सवाल. पहिल्यांदा तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. अशक्य असं काही नाही आहे, सगळं काही करू शकता तुम्ही. मेहनत करा आणि स्मार्ट वर्क सुद्धा जास्त करा. जरा जोरदार तालियां और उम्मीद है कि सनराइज हैदराबाद से गेंदबाजी करते हुए ये ऐसा जादू चलाएंगे कि फिर IPL इनको भूल नहीं पाएगा. थैंक्स अ लॉट एंड ऑल द बेस्ट फॉर योर IPL या जर्नी. उमी 2 मिनिटं. आता भावाला आवाज देताना पण सर बोलावं लागतं. एक फोटो काढूयात आपण इकडे Yes, आयोजन पुढे- कमिटी सोबत. पूरे कमेटी के साथ एक उनका ग्रुप फोटो हम लेने जा रहे हैं.
भावा एक ऑटोग्राफ भेटेल का? या ओंकार सर, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा ओमीला आम्ही फोन केला ॲज अ आयकॉन असू दे किंवा शेरे संघासाठी असू दे, अगदी जसा व्हॉट्सअप ऑन होईल लगेच रिप्लाय ऑलवेज ओमीनी दिला. एक डाऊन टू अर्थ तो क्रिकेटर म्हणून राहिला. त्याच्या स्वभावाने देखील त्यानं अनेकांची मनं आजवर जिंकली आहेत आणि ओंकार तारमाळेचा हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि आयोजकांसोबत ही काही क्षणचित्र या ठिकाणी टिपली जातात. या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आता अनाऊन्समेंट करूयात. मॅच सुरू करायची अंपास. पवनपुत्र वडपे ही ऑर्गनायझिंग कमिटी आहे आणि कमिटीच्या सोबत आपण हे पाहणार आहोत. ओंकार तारमाळे मिस्टर IPL आणि खरं तर शहापूर नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा अभिमान पवनपुत्र वडपे यांच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान केला जात आहे आणि खूप खूप शुभेच्छा असणार आहेत खास IPL साठी. 140 आणि 145 पेक्षा जास्त वेगाचा बादशाह म्हणून संबोधलं जात आहे ओंकारला आणि ओंकार यासाठी खूप शुभेच्छा असणार आहेत. पवनपुत्र वडपे तसेच ओंकार ग्रुप, रुपेश दादा सेलार जे मुख्य आयोजक आहेत त्यांच्या वतीने सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. तर ओंकार तारमाळेला ओंकार ग्रुप वडपेकडनं तब्बल 10,000 रुपयाचं या ठिकाणी कमिटीकडनं तब्बल 10,000चं पण या ठिकाणी प्राईज दिलं होतं. जे काही प्राईज होतं कॅश प्राईज, तर ओमीची एक काहीतरी वेगळी इच्छा आहे. या स्वतः ओंकार सोबत आपण ती चर्चा करूयात. ते पैसे इथे जो बेस्ट बॉल राहील ना त्याच्यासाठी ठेवून द्या, बस बाकी काय नाही. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या होत्या ओमीसाठी. चला एक भावासोबत फोटो होऊन जाऊ दे. म्हणालो ना भाऊ आता सेलिब्रिटी झाला. चला मॅच स्टार्ट राहू द्या. सामना त्या ठिकाणी सुरू असेल. पुगाव फोटो फीज आहे. पुगाव फोटो फीज आहे, पेड करावी लागेल. ओंकार ग्रुपला ती नंतर अक्षय कॅरी करा तुम्ही. नाऊ बॅक टू क्रिकेट. पॉट ऑफ जोक थोडासा मस्तीचा भाग होता. आता ओंकार आपल्या सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे. सामन्यामध्ये एक नजर टाकूयात. धावफलकावरती धावा झाल्यात, 2 षटकं संपली आहेत, 13 रन झालेत. टार्गेट 59चं आहे. टीम निंबवली बनवायच्यात 12 बॉल आणि 46 धावा. मंचा गुळवी स्वतः इनॅक्शन आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा या ठिकाणी निंबवली मंचा दादा सध्या माणकोली सारख्या एक बलाढ्य टीमला देखील पुरस्कृत करत असतात आणि ते इनॅक्शन देखील या मॅच मध्ये राहिले. या पाहूयात निंबवली इथनं कमबॅक करेल का आणि मंचा दादा गुळवी यांना विजयाची एक गोड भेट या ठिकाणी आई वज्रेश्वरीच्या आशीर्वादानं निंबवली या ठिकाणी देईल का. इथे लागलाय अगदी डॉट बॉलचा सातत्यानं सराव. चला काही हरकत नाही आहे. पत्रकार देखील आता शहापूरमध्ये येतात ओंकार तारमाळ्याच्या भेटीसाठी, त्यामुळे वेळ त्यांना आपल्याला थोडा कमी दिलाय.
इथे फटका फसलाय, बॉल हवेत आणि टिपलाय. त्या ठिकाणी जेल आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. ₹1000 मंचागुळवीच्या एका षटकारासाठी, पण आताच त्यांची विकेट या ठिकाणी गेली आहे. त्यामुळे हार्डलक मंचागुळवी. मात्र अक्षयदादा जे वडप्याचे आहेत, एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, युवा उद्योगपती, त्यांच्याकडे पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. पारितोषिक अनाऊन्स होण्याआधीच या ठिकाणी विकेट गेली. जस्ट मेसेज आला होता अक्षयदादाचा. थोडासा आता सामना एकतर्फा आपल्याला पाहायला मिळतोय. पोगाव कॅप्टन येऊन थांबा, आज आपण खूप लेट आहोत आणि ते सगळं वेळ आपल्याला लगेचच कव्हर करायचं आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील या ठिकाणी पुढील बॉल घेऊन अजून एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि निर्धाव चेंडून आता दबावानं खूप सारा वाढत चाललाय. एका मागोमाग एक एक डॉट बॉल आणि विजयाच्या दिशेनं टीम वाटचाल करतीये. नक्षत्र 11 चौधरपाडा हे पवन पुत्र वडबे आणि ओमकार ग्रुपचं यश आहे की आज आपल्या सोबत सुपरस्टार मिस्टर IPL ओमकार तारमाळे देखील उपस्थित राहिला. आणि विनर मॅच झाल्यानंतर 40+ शो मॅच होणार आहे. तर त्या दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. जीवन भोईर, मयूर भोईर इन ॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळतील. जगदीश पाटील आणि खतरनाक या ठिकाणी आपल्याला सगळे सितारे पाहायला मिळतील. आणि इथे व्हाईट बॉलच्या स्वरूपात फक्त एक धाव खर्च झाली आहे. अन्यथा 6 बॉलमध्ये कोणतीही धाव या ठिकाणी खर्च केलेली नव्हती आणि एक विकेट या ठिकाणी काढली आहे. पण ते मेडन षटक होणार नाही, कारण एक व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन तुम्ही खर्च केली आहे, ती बॉलर्सच्या खात्यामध्ये टॅली केली जाते. सलामीची जोडी मैदानावरती फारसं मोठं योगदान देऊ शकली नाही. आणि तदनंतर आपण पाहिलं या ठिकाणी रिझल्ट मॅचचा पूर्णपणे नक्षत्र 11 चौधरपाडाच्या बाजूनं पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. दोन्ही कॅप्टन्स लगेचच यायचंय. या मॅचचा विजेता पोगावला फाईट करेल. शेके ब्रदर्स का हार मानने वाली ये टीम आहे. खतरनाक सध्या फॉर्म मध्ये पोगाव. टीमची टोटल धावफलकावरती 1 चौकार, त्यानंतर आला डॉट बॉल. 18 धावा सध्या धावफलकावर. लक्ष खूप लांब गेलंय. अजूनही 41ची गरज आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण मागचं ओव्हर फक्त एका धावेचं. अजून एक डॉट बॉल. नक्षत्र 11 चौधरपाडा कुठेही मागे वळून पाहत नाहीये. सातत्यानं मॅच मध्ये जी ग्रीप आहे ती अजून कशी स्ट्रॉंग केली जाईल तो प्रयत्न या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वल बोल्ड आधी फलंदाजांचा बोलबाला आणि आता गोलंदाजांची कमाल. विजयाची धमाल थोडाच वेळात करू शकेल टीम नक्षत्र 11 चौधरपाडा. दीपक पाटील आणि नागेश भंडारी. एखादा संघ 10-12 वर्ष चालवणं हे खाऊ नाहीये. त्यामध्ये दीपकदादा पाटील आणि नागेशदादा भंडारी यांचं खूप मोठं योगदान आहे. मला आठवतं पहिल्यांदा नक्षत्र 11 चौधरपाड्याला मी कुठे पाहिलं तर स्वर्गीय दिनूभाई चषक ज्यावेळी नेवाळीच्या मैदानावरती झाला त्यावेळी फर्स्ट टाइम रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील ए पोलच्या ज्या टीम्स होत्या ना, त्या टीममध्ये नावाच्या अगेन्स्ट खेळताना आम्ही या संघाला पाहिलं होतं. एक सामना जिंकल्यानंतर सेकंड मॅचमध्ये जरूर पराभव आला, पण त्यावेळी नक्षत्र 11 चौधरपाड्याला जे क्रिकेट पाहिलं आजही ते दमखम या टीममध्ये सातत्यानं. आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं तुमच्या युनिटीला. सुभाष पाटील यांचं आगमन झालं. या आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत या ठिकाणी केलं जाईल.
टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि डॉट बॉलची झाली आहे या ठिकाणी समाप्ती. या चला टॉस साठी लगेच चौधरपाडा कॅप्टन मंचादादा राजादादा शेक हँड करूनच आपल्याला मैदानाच्या बाहेर जायचं आणि मंचा गुळवी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपला एक विशेष सन्मान या स्पर्धे आणि प्रत्येक मॅच मध्ये 20 मिनिटांमध्ये सामना आपल्याला संपवायचा आहे. या गोष्टीची काळजी या ठिकाणी प्रत्येक टीमनं या ठिकाणी घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल आणि नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी आपण वळूयात. एका बाजूला पोगाव आणि दुसऱ्या बाजूला नक्षत्र 11 चौधरपाडा या दोन टीम मधील ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य वाकडे या मॅच आहेत मॅन ऑफ द मॅच आणि टॉस साठी आपण आमंत्रित करू मंचावरून सुभाजी पाटील साहेबांना. त्यांच्या सोबत तमाम